मुंबईच्या गर्दीला पर्याय म्हणून जेव्हा खाली पलीकडे एका शहराची पायाभरणी झाली तेव्हा त्या मातीतील हजारो शेतकऱ्यांची भवितव्य पणाला लागले होते। आज आपण ज्याला नवी मुंबई म्हणतो त्या शहराच्या चकाकी मागे एका माणसाच्या दूरदृष्टीपणा आणि मोठा संघर्ष उभा आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केवळ एका नावासाठी नाही तर ती इथल्या भूमिपुत्रांच्या अस्मितेसाठी आहे। नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार केंद्र सरकारने या संदर्भात सकारात्मक पाऊल उचललं असून लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे। पण कोण होते दिबा पाटील आणि त्यांनी असं काय केलं होतं की आज संपूर्ण आगरी कोळी समाज आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या नावासाठी रस्त्यावर उतरला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच लोकनेत्याचा आणि त्यांनी आखलेल्या ऐतिहासिक दिबा पाटील पॅटर्नचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। साधारण 50-55 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। मुंबईचा पसारा इतका वाढला होता की सरकारला आता एक नवीन पर्याय हवा होता। ठाणे आणि कुलाबा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्ह्याचा परिसर यासाठी निवडण्यात आला होता। तेव्हा याला नवी मुंबई नाही तर जुळी मुंबई असं म्हटलं जायचं। खाडीवर पूल बांधला की नवी मुंबई उभा राहील अशी सरकारची योजना होती। पण इथे एक मोठी अडचण होती। खाली पलीकडचा हा भाग विरळ लोकवस्तीचा, छोट्या गावांचा आणि प्रामुख्याने भात शेती आणि मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या कष्टकरी लोकांचा होता। सरकारने सिडको संस्थेची स्थापना केली आणि इथल्या जमिनी संपादित करण्याचं काम सुरू केलं। इथली जनता भोळी बाबडी अशिक्षित होती। त्यांना जमिनीचे व्यवहार आणि भविष्यातील व्यापारी गणित ठाऊक नव्हती। अशा काळात या जनतेचं नेतृत्व एका कणखर आणि द्रष्टा नेत्याकडे होतं, ज्यांचं नाव होतं दिबा पाटील। दिबा पाटील हे नाव सर्वांसमोर पुन्हा आलंय अशासाठी कारण ते कधी काळी राज्यातील जनतेला परिचित नव्हतं। कधी पनवेलचे नगराध्यक्ष म्हणून, कधी विधानसभेतले आमदार म्हणून, विरोधी पक्षनेते म्हणून, तर लोकसभेतले कुलाब्याचे खासदार म्हणून या पदांवर काम करताना शेतकरी कष्टकरी नेते म्हणून दिबा पाटलांनी काम केलेलं आजच्या पिढीला माहीत नसलं तरी दिबा पाटलांनी सरकारला जे निर्णय घ्यायला भाग पाडलं अशा अनेक निर्णयाचा फायदा आधीच्या पिढ्यांना झालाय। नवी मुंबईतल्या भूमिपुत्रांचं अस्तित्व दिबा पाटलांनी तेव्हा उभारलेल्या आंदोलनामुळे आजही कायम राहिलंय। आजही सुंदर नवी मुंबई अनेक गावांवर उभी राहिली आहे। या शहरासाठी आपलं घर, शेत, जमीन देणाऱ्या स्थानिकांसाठी दिबा पाटलांनी उभारलेल्या लढ्यामुळे इथला भूमिपुत्र आजही टिकून आहे। त्यांनी विकासाला विरोध केला नाही, पण त्यांच्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत त्यांना पुरेसा आर्थिक मोबदला आणि विकसित केलेल्या शहरात 12.5% भूखंड मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन उभारलं। दिबा पाटलांच्या जासई गावात ज्या आंदोलनावर गोळीबार झाला, काही शेतकऱ्यांनी प्राण गमावले, पण नवी मुंबईचा विकास करताना 12.5% भूखंडाची तरतूद दिबांनी करून घेतली। प्रकल्पग्रस्तांना त्यांचा मोठा फायदा झाला। नवी मुंबईला मूळचा भूमिपुत्र या शहरात अस्तित्व टिकू शकला। दिबांचं हे योगदान सर्वात मोठं आहे। दिबा पाटलांची कारकीर्द या आंदोलनापुरती मर्यादित नव्हती। त्यांनी तरुणपणात कुळ कायद्यासाठी लढा उभारला। कुळ कायदा विधिमंडळात मंजूर झाला तेव्हा दिबा पाटील विधानसभेत आमदार होते। या कायद्यासाठी लढा देताना दिबा पाटलांना त्यांच्यातले खाळच खळगे माहित होते। त्यामुळे विधिमंडळातल्या चुकींवर बोट ठेवत त्यांनी कायद्यात अनेक सुधारणा करण्यास सरकारला भाग पाडलं। याच कुळ कायद्याचा फायदा राज्यभरातल्या लाखो शेतकऱ्यांना झाला आणि वर्षानुवर्षे शेतात असणारी कुळ त्यांच्या शेताचे मालक झाली। केवळ कुळ कायदाच नव्हे तर शेती, जमीन, महसूल, शेतकरी, भाडेकरू अशा अनेक कायद्यांवर आपल्या अभ्यासपूर्ण भाषणानं सुधारणा करून देणारे दिबा पाटील एकेकाळी विधिमंडळातले खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी होते। दिबा पाटील यांना त्यांच्या लोकांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना होती। सिडको तेव्हा जमिनीसाठी प्रति एकर 5,000 रुपये देणार होती। आज ऐकायला खूप कमी वाटत असली तरी तेव्हा ती रक्कम लोकांना खूप मोठी वाटली असती। पण दिबा पाटील यांनी विचार केला की एकदा का हे पैसे खर्च झाले तर हा शेतकरी पुन्हा गरिबीच्या खाईत लोटला जाईल। जमिनीची किंमत फक्त रुपयात मोजता येणार नाही तर या जमिनीवर जो विकास होईल त्या विकासाचा वाटा मूळ भूमिपुत्राला मिळालाच पाहिजे, हा विचार त्यांनी ठामपणे मांडला। त्यांनी विधानसभेत या धोरणाचा पाठपुरावा केला आणि सरकारला एक ऐतिहासिक मागणी मान्य करायला भाग पाडली, ती म्हणजे 12.5%ची योजना।
आता ही 12.5% योजना नेमकी काय होती हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. दिबा पाटलांच्या आग्रहामुळे सिडकोने केवळ जमिनीचा भाव वाढवून दिला नाही, तर एक अशी अट मान्य केली की ज्या शेतकऱ्याची जमीन सिडको संपादित करेल त्याला जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम तर मिळेलच, पण त्यासोबत विकसित झालेल्या जमिनीचा 12.5% म्हणजे भाग प्लॉट परत द्यावा लागेल. समजा एका शेतकऱ्याने 10 एकर जमीन दिली तर त्या 1.25 एकर जमीन भूखंड देण्याची जबाबदारी सिडकोवर आली. ही मागणी मान्य करून घेण्यासाठी दिबा पाटलांना अनेक आंदोलनं करावी लागली, पण ही त्यांची दूरदृष्टी आज नवी मुंबईच्या घराघरात समृद्धी घेऊन आली आहे. कालांतराने खाडी पूल झाला, मुंबई जोडली गेली आणि सिडकोने दिलेल्या 12.5% शब्द पाळायला सुरुवात केली. 25 वर्षानंतर जेव्हा सिडकोने हे भूखंड वाटायला सुरुवात केली तेव्हा या जमिनीला 5,000 रुपये भाव होता. तिथल्या एका चौरस मीटरची किंमत 1.5 ते 2 लाखांवर रुपयांवर पोहोचली. आज नवी मुंबईत जो स्थानिक मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे, सुबक आहे, तो आज करोडपती झाला आहे. त्यांचं पूर्ण श्रेय दिबा पाटील यांच्या 12.5%च्या हट्टाला जातं. जर त्यांनी तेव्हा ही तरतूद केली नसती तर आज नवी मुंबईच्या चकाकीत मूळ भूमिपुत्र कुठेतरी झोपडपट्टीत किंवा शहराबाहेर फेकला गेला असता. विशेष म्हणजे दिबा पाटील यांनी आणलेला हा फॉर्म्युला इतका यशस्वी ठरला की पुढे देशातील इतर राज्यांनाही त्यांचं अनुकरण केलं. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा भाग विकसित करताना दिबा पाटील पॅटर्नचा वापर करण्यात आला. आता जर जे नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तिथेही याच पॅटर्नचा प्रगत भाग म्हणजे 22.5%चा फायदा शेतकऱ्यांना दिला जात आहे. यामुळेच या विमानतळाला या नेत्याचं नाव मिळावं ज्याने इथल्या शेतकऱ्यांना गरीब होण्यापासून वाचवलं आणि त्यांना विकासात भागीदार बनवलं. ही मागणी रास्त आहे. सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार या नावाबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लावण्याची चिन्ह आहेत. तर मित्रांनो, दिबा पाटील यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव मिळणं हे भूमिपुत्रांच्या संघर्षाचं फळ आहे असं तुम्हाला वाटतं का? कमेंट्स मध्ये तुमची मतं नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक आणि चालू घडामोडींच्या सखोल माहितीसाठी आमच्या अभिजात मराठी विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.